गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही चाललोय स्पेशल जागेमध्ये ॲडव्हेंचर करायला. आणि सगळे आता यशोधनला पोचलेत आणि मीच लेट झालो, त्यामुळे मी आता वरतोय. लवकर उठलेलो बट परत झोपलो. अलार्म वाजलेला तरी सवय असते ना आपल्याला की 5 मिनिटांनी उठेन आणि उठलोच नाही. रेडी झालेलो आहे, आता निघतो मी. सगळे वाट बघतात ते यशोधनला. छान दर्शन झालं. सकाळ सकाळी दर्शन घेतलं. मी पोहोचलोय. आता मित्राची वाडा उठताय. बघूया आजचा दिवस काय होतंय, प्लॅन सक्सेस होतंय की नाही. पहिलं जिथे जायचं होतं तिथे कॅन्सल झालं सम रिझन. आता त्याबद्दल मी नाही डिस्कस करणार. आता बघू, दुसरीकडे जायचा प्लॅन चालू आहे. लेट्स सी काय होत आहे. तिकडे तरी प्लॅन म्हणजे जातोय की नाही. फायनली आला एक मित्र. आलेलो आहे. आज फुल ॲडव्हेंचर करणार आहे आम्ही मस्त आहे की. आणि हे माझे मित्र आहेत. आम्ही स्विमिंगला एकत्र असतो. तर एक दिवस असाच प्लॅन झाला की मस्त आहे की फिरायला जाऊया कुठेतरी. आणि फायनली आलो. आम्ही वसई गाडीवरती. फायनली आम्ही आलेलो आहे जंगलामध्ये फुल ॲडव्हेंचर करायला. होतंय की नाही माहित नाही, पण खूप मस्त सिनेरी आहे. ते इथे बसायचं या बाजूमध्ये. अच्छा, तिथे झाड आहे ना, तिथून असं पाणी वाहत आहे. तिथे थोडं पाणी साचायचं. ओके. तिथे सगळे चढले. माझी वारी. हो, खतरनाक रोड आहे.
आपण जाऊ शकतो. प्रॉपर माती आता पकडून जायला लागेल. तिथून खालून वरती आलाय. डेंजर. इंट्रो. लेट्स गो. मी ऋषिकेश, योगेश, पवन, स्वराज. मगाशी देऊ नाही शकलो, गडबडीत होतो आणि प्लॅन एक फिसकटला आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता निघालो पटकन. अजून खूप वरती चढायचं. लेट्स गो. बरं झालं शूज घातला, चढता ग्रिप तर भेटला. सोडलं कोणतरी गावात. खूप मस्त प्लेस आहे, पण पावसाळ्यात आलं की भारी वाटणार. आता गरम होतं. थकला? पाणी हवंय? हा पाहिजे. खूप चाललो, थकलो यार. हवा नाही आहे अजिबात, शांत. झाडाची पानं पण हलत नाही. हा भाई, थकले का नाही तुम्ही? नाही एवढं काय नाही, थोडा लहान गरमी. वारा काहीच नाही, वारा थोडा पाहिजे. आपण पावसाळ्या टायमाला यायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, थोडं फॅट वेट कमी होईल काय. हो माय गॉड. चिकट चिकट पाणी मला लागतं. आता काय प्लॅन आहे? घरी. आता कुत्रा बघितला त्याचं आराध्य. फिमेल आहे. हा फिमेल आहे ती. हा का? लंगडी आहे. अरे माकडे आहे ना, त्यामुळे ती इथे तिथे पळते. असा सेन्स असतो ना त्याच्यामध्ये. बारीक तिथे माकड आहे, तेच बघतोय. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही व्हिडिओ मध्ये. माकडाचा आवाज ऐकून गायब. हा जा जा, तसंच जा. पळाला पळाला मित्रांना भेटायसाठी.
काय करायचं तरी कम लागतं. यांच्या पुढेच जाऊ का? यांच्या बाकी अभी बाकी है मेरे दोस्त. अजून आज जाणार आहे जंगलाच्या. तुम्ही जर आला इथे कासरवाडीला तर इथे नक्की या, खूप मस्त आहे. डॉग पण आपल्यावर ऍडव्हेंचर चालू आहे. लेट्स गो. फायदा नाही, पण जरा बरं वाटलं असं थंडगार असं पाणी वगैरे. बसली आराध्या म्हणाली. काय बोलतो? हा ना, अजून वरती नाही जाणार कारण की पाणी नाही, पाऊस नाही, काय नाही. आम्हीच भिजलोय घामाने. मैं तो बोली पद्मती लगा रही, मैं भी लगा रही हूँ नीचे ऐसे ही ना बड़ा त्याच्यापेक्षा इथे जागा होती. हे सगळे वरती गेलेले, मी नाही गेलो वरती. येतं ते बघा. जाताना मस्त आहे की चढत गेले, आता मस्त आहे की रांगेत येते. अरे क्या हुआ? घसरगुंडी नहीं है. उतरायला किती वेळ लागेल? अर्धा तास. कसं वाटलं? ऍडव्हेंचरस तर आहे, पण शूज फक्त थोडी ग्रिप आले पाहिजे बस. हा, स्पार्क्स मध्ये ना सरकतं. मी पण गाठलेलं एकदा, मला आठवतंय येऊरला, आणि रनिंग करत येत होतो स्पार्क्स मध्ये. भाई जे घसरलं ना खतरनाक सोलपटलेलं भाई. बॅक टू होम. थकलो, पाऊस नाही, काय नाही. तुम्हाला जर यायचं तर नक्की या, बट आताच्या टायमाला येऊ नका. आणि पावसाच्या टायमाला जर आलं तर खूप भारी वाटेल वातावरण, पाऊस खूप छान वाटेल.
आम्ही तर असं झालेलो थोडं असंच कार्डिओ झालं आणि मी एकतर सॅटर्डेला लेग्स मारलेले त्या माझ्या पाय दुखतात आहे भरपूर आणि वरतून आज ॲडव्हेंचर. गेट आणि हा गेट लावलं आधी नव्हतं ना गेट. आता इकडनं परत उतरायचं आणि उतरणं खूप कठीण आहे. सगळी उतरले गेलं नाव माहीत आहे. हा ये हे भाजी, ही भाजी आहे का तांदूळ? ते फुल पूर्ण भाजी आहे भांगिराची. गावी जास्त भेटते. ओके ती बांधाच्या साईडला. ज्यांना गावचे माहित असेल त्यांना कळेल. ओके. फायनली पोहोचलो खाली आम्ही. पुढा मोठा डोंगर फुल चढलो. मस्त होतं. झरणा विरणा होता पण पाणी नाही कारण की पाऊसच नाही. पण पावसाळ्यात आलं की खूप भारी वाटेल. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. नमस्कार. कसा वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा आणि असंच व्हिडिओ ब्लॉग्स येत राहतील. फक्त तुमचं प्रेम सपोर्ट असू द्या. आणि जर तुमचं सपोर्ट आणि प्रेम असेल तर डेली ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करेन. वेगवेगळ्या ठिकाणी जाईन, एक्सप्लोर करेन, तुम्हाला शो करेन. तुम्हाला आवडेल ना आवडेल तुम्ही नक्की मला कमेंट करा. कारण की तुम्ही जर कमेंट केलं, तुम्ही हिंमत दिली ना मला, तर नक्कीच मी अजून पुढे जाईन आणि असंच तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माझ्या ब्लॉगतर्फे घेऊन जाईन. बाकी कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.